Good morning. We move towards the next part of this topic, reproduction, is pollination. So, in last lecture, we have seen about development of male gamete, development of female gamete, the structure of anther, structure of anatropous ovule, on those part. The next part of this topic is pollination. So, what is pollination? What are the types of the pollination? And what is the role of pollination in sexual reproduction? So these are the questions about the pollination. पॉलिनेशनशी रिलेटेड असणाऱ्या गोष्टी कोणत्या? पॉलिनेशन म्हणजे काय, त्याचे टाइप्स कुठले कुठले असतात आणि पॉलिनेशनची गरज काय आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये. सो हा पार्ट आपण आता इथं बघणार आहोत. छोटासा पार्ट आहे, इंटरेस्टिंग आहे आणि समजेल अशा पद्धतीने आपण तो पाहू. बघा, मागे एका लेक्चरमध्ये मी असं सांगितलं होतं की रिप्रोडक्शन मध्ये खूप महत्वाचा जो पार्ट आहे तो पार्ट असतो पॉलिनेशनचा. सेक्शुअल रिप्रोडक्शन होण्यासाठी गरज आहे ती मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट ह्या दोघांची. पण आपल्याला ही गोष्ट माहिती आहे की मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट बोथ द गॅमेट्स आर नॉन मोटाईल. लक्षात राहू द्या, दोन्हीच्या दोन्ही गॅमेट्स, मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट हे दोन्हीच्या दोन्ही नॉन मोटाईल असतात. So pollination is the process of transformation of the pollen grains from anther to the stigma. लक्षात येतं का बघा, अँथर मध्ये पोलन ग्रेन असतो, आपण पाहिले. तो पोलन ग्रेन अँथर मधून बाहेर पडून तो पोलन ग्रेन स्टिग्मावरती जाणार आहे, जर्मिनेट होणार आहे आणि मग जर्मिनेट झाल्याच्या नंतर तिथं त्यांचं फ्युजन होईल मेल आणि फिमेल प्रोन्यूक्लियसचं. पण हा जो मधला ट्रॅव्हल आहे, ही जी मधली जर्नी आहे पोलन ग्रेनची, त्या जर्नीला, त्या ट्रॅव्हलिंगला आपण पॉलिनेशन असं म्हणणार आहोत. सो परत एकदा लक्षात घ्या, द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा इज नोन ॲज पॉलिनेशन. पॉलिनेशन म्हणजे पोलन ग्रेन अँथर मधून बाहेर पडतो आणि स्टिग्मावरती जाऊन डिपॉझिट होतो. आता त्या पोलन ग्रेनला अँथर मधून स्टिग्मा पर्यंत कोण नेतं हा नंतरचा पार्ट आहे, पण हाही तितकाच महत्वाचा आहे. सो पहिल्यांदा आपण बघूयात डेफिनेशन. तर आपण बघितली ट्रान्सफॉर्मेशन. आता टाइप्स त्याच्या बघूयात, जनरल टाइप्स. सो जनरली पॉलिनेशन डिवाइड्स इनटू टू मेन टाइप्स और जनरल टाइप्स. फर्स्ट इज अ सेल्फ पॉलिनेशन, अनदर इज ए क्रॉस पॉलिनेशन. सेल्फ पॉलिनेशन म्हणजे काय आणि क्रॉस पॉलिनेशन म्हणजे काय ते पण आपण बघू. अँड ऑन द बेसिस ऑफ द सोर्स ऑफ पॉलिनेशन, सोर्स ऑफ पॉलिनेशनच्या बेसवरती पॉलिनेशनचे अजून 3 टाइप्स पडतात: ऑटोगॅमी, झिटोनोगॅमी अँड झिनोगॅमी. लक्षात घ्या, जनरल टाइप्स 2 सांगितले आपण, सेल्फ पॉलिनेशन आणि क्रॉस पॉलिनेशन. अँड द बेसिस ऑफ सोर्स ऑफ पॉलिनेशन, पॉलिनेशन डिवाइड्स इनटू ऑटोगॅमी, झिटोनोगॅमी अँड झिनोगॅमी. आता हे सगळे लक्षात कसे ठेवायचे? जनरल बघितलं तर आपल्याला आता 5 दिसतात: सेल्फ पॉलिनेशन, क्रॉस पॉलिनेशन, ऑटोगॅमी, झिटोनोगॅमी आणि झिनोगॅमी. म्हणजे आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी हे 5 प्रकार झाले. पण जनरली हे 2 आणि हे 3 हे आपण कॅटेगराईज करतोय. आता हे लक्षात ठेवताना काय करायचं नेमकं, की कशा पद्धतीने आपण ते लक्षात ठेवणार आहोत. सेल्फ म्हणजे काय आणि क्रॉस म्हणजे काय एक लक्षात राहू द्या. सेल्फ म्हटलं की सिंगल प्लांट येतं आणि क्रॉस म्हटलं की 2 प्लांट येतील, कारण क्रॉसिंग जे आहे ती क्रॉसिंग 2 इंडिव्हिज्युअल मध्ये होणार आहे, हे लक्षात राहू द्या. आता सेल्फ पॉलिनेशन म्हणजेच काय, द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा ऑफ सेम फ्लॉवर सेम प्लांट, नोन ॲज सेल्फ पॉलिनेशन. फ्लॉवर सेम आहे, प्लांट सेम आहे, तिथं जर पॉलिनेशन झालं असेल तर त्याला आपण सेल्फ पॉलिनेशन म्हणणार आहोत. कसं होतं आपण पुढे बघू. देन क्रॉस पॉलिनेशन, the transformation of pollen grains from anther to the stigma of another flower produced on another plant. ह्याच्यामध्ये कंडिशन काय सांगितली आपण, सेम प्लांट सेम फ्लावर. ह्याच्यामध्ये कंडिशन काय सांगतोय, डिफरंट प्लांट डिफरंट फ्लावर. ह्या 2 गोष्टी लक्षात घ्या सेल्फ पॉलिनेशन आणि क्रॉस पॉलिनेशन मध्ये. आपण बघूयात ते. आणि मग ऑटोगॅमी, झिटोनोगॅमी आणि झिनोगॅमी म्हणजे नेमकं काय. The transformation of pollen grains.
डेफिनेशनची सुरुवात आपण तशीच करणार आहोत. ट्रान्सफॉर्मेशन ऑफ पोलन ग्रेन्स, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ पोलन ग्रेन्स सगळीकडे सेमच. फक्त आता ह्या ऑटोगॅमी, झिटोनगॅमी आणि झिनोगॅमी कशा लक्षात ठेवायच्या थोडक्यात बघूयात. मी सांगतो बघा. इथं आपण असं सांगितलंय सेल्फ पॉलिनेशन मध्ये, कन्सिडर दिस इज ए प्लांट अँड आय विल शो द फ्लॉवर ऑन द प्लांट. हे प्लांट आहे आणि प्लांट वरती मी फ्लॉवर शो केले. ह्याला सेल्फ पॉलिनेशन म्हटलंय मी. क्रॉस पॉलिनेशन, प्लांट इथे एक फ्लॉवर आहे, अनदर प्लांट इथे एक फ्लॉवर आहे. सो कन्सिडर करा किंवा समजून घ्या, हे ए प्लांट आहे, ए फ्लॉवर आहे, हे ए प्लांट आहे, हे A1 प्लांट आहे. ही दोन प्लांट आहेत वेगवेगळे. ह्या दोघांच्या मध्ये ट्रान्सफॉर्मेशन झालं असेल तर क्रॉस पॉलिनेशन असेल. मग ह्या कंडिशन मध्ये नेमकं कसं होतं. सो तसं जर आपण बघितलं तर ऑटोगॅमी, सेल्फ पॉलिनेशन हे बऱ्यापैकी सेम असतात. म्हणजेच काय तर सेल्फ पॉलिनेशन मध्ये हा जो फ्लॉवर आहे, ह्या फ्लॉवर मध्ये हे असतात अँथर, इथेच असतो स्टिग्मा, आणि मग ह्या अँथर मधून पोलन ग्रेन बस्ट होतात, बाहेर पडतात आणि स्टिग्मावरती डिपॉझिट होतात. सेम प्लांट, सेम फ्लॉवर, नोन ॲज सेल्फ पॉलिनेशन. ऑटोगॅमी जे आहेत, ह्या ऑटोगॅमी मध्ये सुद्धा सेम कंडिशन सांगितली आपण. प्लांट इज सेम, फ्लॉवर इज बायसेक्शुअल, मीन्स हिअर इज एंथर, हिअर इज ए स्टिग्मा. सो द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम एंथर टू द स्टिग्मा ऑफ द सेम प्लांट, सेम फ्लॉवर इज नथिंग बट ऑटोगॅमी. हा झाला ऑटोगॅमीचा प्रकार. सेल्फ पॉलिनेशन लक्षात आलं तुमच्या. क्रॉस पॉलिनेशन म्हणजेच काय, द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर, हा आता मेल फ्लॉवर आणि हे फिमेल फ्लॉवर, वाईस वर्सा. इकडनं अँथर, ह्या अँथर मधून पोलन ग्रेन्स बाहेर पडले आणि ते डिपॉझिट झाले फिमेलच्या स्टिग्मावरती. सो इथं झालं क्रॉस पॉलिनेशन. So flowers or transformation of anther from transformation of pollen grains from anther of one flower to the stigma of another flower produced on different plant. ह्याला म्हटलं आपण क्रॉस पॉलिनेशन. आता इथे या झिटोनोगॅमी. झिटोनोगॅमी मध्ये काय सांगितलं आपण तर इथं प्लांट सेमच, इथं पण प्लांट सेम. फ्लॉवर युनिसेक्सुअल, फ्लॉवर unisexual, but in this case one flower is male, another flower is female. Common काय आहे plant, so plant is represented by A. So the transformation of pollen grain from anther to the stigma of another flower produced on same plant. The transformation of pollen grains from anther to the stigma of different flower produced on same plant. Same plant वरती दुसरं प्रोड्यूस झालेलं. इथं कंडिशन सांगितली आपण बायसेक्शुअल फ्लॉवर, इथं बायसेक्शुअल फ्लॉवर, इथं युनिसेक्शुअल फ्लॉवर, पण ते प्रेझेंट आहे कशावरती, सिंगल किंवा सेम प्लांट वरती. अँड लास्ट दॅट इज झिनोगॅमी. सो झिनोगॅमीलाच आपण क्रॉस पॉलिनेशन असं सुद्धा म्हणणार आहोत. सो इथं कंडिशन पुन्हा एकदा ही की in case of transformation of pollen grains from anther to the stigma of another flower produced on another plant. इथे आपण असं सांगू शकतोय प्लांट ए आहे, हे दुसरं प्लांट पण एच आहे असं सांगू शकतो. म्हणजेच काय सांगितलं, स्पेसिस इज सेम. जर आपण असं कन्सिडर करतोय प्लांट इज ए, अनदर प्लांट इज ए डॅश, तर अशा कंडिशन मध्ये the species is closely related or belonging to the same flower, same family. So ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टींना पॉलिनेशन जे आहे, हे पॉलिनेशन झिनोगॅमी मध्ये पॉलिनेशन आहेत. सो लक्षात येतात का बघा. आपण त्याच टाइप्स रिपीट केल्यात. सेल्फ पॉलिनेशनलाच आपण ऑटोगॅमी असं म्हटलंय, क्रॉस पॉलिनेशनलाच आपण झिनोगॅमी असं म्हटलंय. फक्त झिटोनोगॅमी म्हणजे काय, तो पण त्यातलाच एक प्रकार आहे, पण तो कशा पद्धतीने आपण सांगितलाय. सो ह्या कंडिशन मध्ये द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा ऑफ द सेम फ्लॉवर सेम प्लांट. ह्या कंडिशन मध्ये ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर टू द स्टिग्मा ऑफ डिफरंट प्लांट प्रोड्युस्ड ऑन डिफरंट फ्लॉवर, डिफरंट फ्लॉवर प्रोड्युस्ड ऑन डिफरंट प्लांट.
Autogamy, again bisexual flower, same plant, same flower. Zytonogamy, same plant, different flower. And xenogamy, different plant, different flower. So that is nothing but the pollination. So याचा जो पुढचा पार्ट आहे, the next or upcoming part of the reproduction topic is pollinating agencies. मगाशी मी बोलता बोलता एक गोष्ट अशी म्हटलं होतं की जर इथलं पॉलिनेशन असेल म्हणजे सेल्फ पॉलिनेशन असेल किंवा ऑटोगॅमी असेल, सो इट इज इझी. आणि अशा पॉलिनेशन मधून होणारं फर्टिलायझेशन आयडेंटिकल असतं, त्याच्यापासून येणारी प्रोजेनी जी आहे ती जेनेटिकली सेम असणार आहे. इथं पॉलिनेशन इझिली होतं, पण इथं पॉलिनेशनला प्रॉब्लेम येतो. याचं कारण असं आहे की इकडून पोलन ग्रेन इकडं ट्रान्सफर होण्यासाठी आपल्याला इंटरमिडिएटची, आपल्याला इन द सेन्स फ्लावरला इंटरमिडिएटची गरज आहे. मग ते इंटरमिडिएट्स कोण कोण आहेत, ज्यांना आपण पॉलिनेटर्स असं म्हणणार आहोत. ते पॉलिनेटर्स कोण कोण असतात आणि त्यांच्या एजन्सीज कोण कोण असतात, आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. थँक्यू.